जुन्नरमध्ये लग्नास नकार दिल्याच्या रागातून महेश डामसे या तरुणाने विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केलंय। घटनेनंतर तो फरार झाला होता। पोलीस तपासात गणेशखिंड जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळलाय। सातारा वन विभागाने उंब्रज परिसरात 4 ठिकाणी धाडी टाकून साग आणि रायवळ जातीचा अवैध लाकूड फाटा जप्त केलाय। या कारवाईत तब्बल 25,27,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 18 वर्षांवरील 132 युवती घरातून बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे। सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर आणि प्रेम प्रकरणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। इचलकरंजीत काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सोलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक संतोष सुरवसे यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 2 जणांच्या त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचं नमूद केलंय। पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय।